जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. हिरव्या टमाट्याची चटणी करत आहे आज. यांना खूप आवडते. गॅसवर भाजल्यापेक्षा जर चुलीवर भाजलेले जर असतील तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. गॅसवरचे पण चांगले लागते, पण चुलीवरची याच्यापेक्षाही चांगली लागते. तर भाजून चटणी करणार आहे. अगोदर गॅसवर भाजून घेतले, त्याच्यानंतर ताव्यावर टाकले ते, आणि गॅसवरच आता मिरच्या पण भाजून घेणार आहे. मिरच्या तुम्हाला हव्या असल्या तर तुम्ही ताव्यावर पण भाजून घेऊ शकता किंवा ठेचाही वापरू शकता. याच्यामध्ये लाल मिरची पावडर नका वापरू शकता, कारण ती नाही चांगली लागत. हिरव्या मिरच्या चांगल्या लागतात याला. आणि जे टमाटे होते ते चांगले मॅश करून घेतले चाकूने. त्याच्यानंतर जे मॅशर आहे याचं पोळ्या भाजायचं, त्याने पण करत असते मी बऱ्याच वेळा, त्याने पण केलेलं आहे समोर. तर मिरची पण आता एक एक भाजत आहे. जी मिरची भाजली ती त्याच्यावर टाकायची आणि तिला पण थोडंसं चाकूने मिक्स केलं की लगेच होऊन जाते. आणि या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलं. जास्त थोडंसं फोडी फोडी लागायला नको, त्याच्यामध्ये पूर्ण ठेच्यासारखं व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, तेल आणि परत थोडंसं मिक्स केलं. याच्यामध्ये आणखी याच्या व्यतिरिक्त काही टाकायची गरज नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगोदर खाली मॅश करून त्याच्यानंतर तव्यावर फोडणी देऊ शकता. त्याच्यामध्ये जिरे, हळद जे काही टाकायचं आहे ते टाकू शकता. पण या पद्धतीने पण छान लागते ही चटणी. तर ही चटणी तयार झाली. रविवार होता, यांनी बाजारातून बटाटे आणले आणि बटाट्याचे चिप्स करायचे होते. कारण श्रेयाला जे कच्चे चिप्स आहे म्हणजे शिजल्यानंतर गरम गरम असतात, तर ते खूप आवडतात तिला. तर ती म्हणे आजच कर. उशीर झालेला होता, कारण यांचा वाढदिवस होता. काही जे शिक्षक मंडळी होते, रविवार असल्यामुळे शाळेत काही गेले नाही, त्याच्यामुळे तेच काही घरी आले होते. आणि त्याच्यामध्ये चहा पाणी म्हटल्यानंतर थोडासा वेळ जातोच. आणि त्याच्यानंतर हे चिप्स करायला घेतले मी. उशीर झालेलाच होता. तर चिप्स आहे ते झाले पूर्ण. त्याच्यानंतर ते 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. तुरटी वगैरे काहीही टाकत नाही. आणि श्रेया घरी असली की तिची मला खूप मदत होते. अशा कामामध्येही होते आणि रोजच्या कामामध्ये पण बरीच मदत होते. तर हे 3-4 पाण्याने धुवून घेतले आणि त्याच्यानंतर लगेच आता शिजवून घेणार आहे. तर शिजवण्यासाठी खूप जास्त पाणी ठेवायचं नाही. 3 किलो बटाटे होते हे, तर 3 वेळा शिजवणार मी. मीठ टाकलं चवीप्रमाणे. मीठ एकदाच टाकलं आणि त्याच्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची त्याला. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे बटाट्याचे चिप्स करून ठेवलेले आहे ते इथे मी टाकणार. टाकल्यानंतर हे खूप जर जास्त शिजले तर काढतानाच त्याचे तुकडे होतात किंवा वाळवताना पण म्हणजे एकाचे दोन असे खूप चुराचुरा होऊन जातो तो. आणि कमी जर शिजले तर त्याचा रंग थोडासा काळपट येतो. तर हातामध्ये घेऊन असं थोडंसं नख आपलं त्याच्यामध्ये गेलं की शिजल्यासारखं होतं. किंवा तरी नाही समजलं तुम्हाला तर खाऊन पाहायचं. खाताना थोडंसं असं चरचर म्हणजे कच्चं जर असेल ते, तर आपल्या दाताला लगेच समजतं की हे कच्चं आहे. अगदी असं नरम लागायला पाहिजे. तर असं दाबून जर नाही समजलं तुम्हाला तर खाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि एकदा सवय झाली की काहीच करून पाहायची गरज नाही, लगेच समजतं. त्याचा रंगच बदलतो. आता हे पूर्ण एका चाळणीमध्ये काढून घेणार. 3 वेळा जरी शिजवलं तर 3ही वेळेला 3 चाळण्या वापरलेल्या आहे. एकाच चाळणीमध्ये सर्व टाकायचं नाही, कारण दुसरं शिजेपर्यंत पहिलं थोडंसं थंड होतं. आणि एकदम जर सर्वच्या सर्व शिजवलं आणि सर्वच्या सर्व जर एकत्र टाकलं तर त्याचे तुकडे पण पडतात आणि उशीर पण लागतो गरम गरम वाळत टाकायला. तर जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण शिजवू शकता. पण मी हीच पद्धत वापरत असते. 2-3 वेळा शिजवलं की तुकडे पण जास्त पडत नाही. माझ्या तर एकाही चिप्सचा तुकडा पडला नाही. जसे केलेले होते तसेच ते वाळवले. आता दुसरे त्याच पद्धतीने शिजवून घ्यायचे. शिजायलाही जास्त वेळ लागत नाही, कारण गरम पाणी आहे. बटाटा शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. तर हे तर त्याचे चिप्स आहेत अगदी पातळ, तर त्याच्यामुळे याला शिजायला तर जास्त वेळ लागतच नाही. हे पण त्याच पद्धतीने शिजवून घ्यायचे. झाकण वगैरे पण ठेवायची काही आवश्यकता नाही. फक्त उकळी येईपर्यंतच झाकण ठेवलं होतं मी पाण्याला आणि त्याच्यानंतर शिजवून घेतले. तर हे 2 प्रकारचे एकदा शिजवलेले आहे हे, आणि एकडे इथले बाकी राहिलेले आहे अजून.
तर आता थोडेसे असं वाटतं आपल्याला की कच्चे आहे, पण जोपर्यंत ते थंड होतात तोपर्यंत पण ते शिजून जातात. आता ते पण काढून घेतले आणि जे राहिलेले होते ते आता त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून दिले. शिजायला जास्त वेळ लागत नाही. चिप्सचे जे बटाट्याचे साल आहे ते काढणं, चिप्स पाडणं याच्यामध्ये थोडा जास्त वेळ जातो. तर हे आता 2 भांडे पण शिजवलेले आहे. आता गच्चीवर उन्हात वाळवत घालायचे. तर त्याच्यासाठी मी जी कॅरी बॅग आहे ती वापरणार आहे. इथे अंथरून घेतली. त्याच्यानंतर ते त्याच्यावर थोडंसं हवेनं उडायला नको म्हणून जे टाईल्स आहे टाईलचे काही तुकडे ते ठेवलेले आहेत 4 बाजूला. आणि त्याच्यानंतर हे जे चिप्स आहे हे आता वाळत घालून टाकलो आम्ही दोघे जण. ऊन भरपूर झालेलं होतं, कारण उशीर झाला, सुरुवातीलाच उशीर झाला आणि करायचेच होते आज. कारण श्रेया म्हणे मी आज घरी आहे तर आजच कर. त्याच्यामुळे म्हटलं चला एक काम तर कमी होऊन जातं. आणि हे करेपर्यंत 11:30-12 वाजले होते. पण वाळायला यायला काही जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या करून टाकू. दोघे जणी आता वाळत घातले की एकदा उन्हामध्ये काम केलं की नंतर काही काम करावं असं वाटत नाही. त्यांचा वाढदिवस होता आणि जे सर आले होते त्यांनी बुके आणले होते, ते रिचीला पाहिजे होते. आणि आम्हाला रिचीला त्या 2 बुकेच्या मध्ये असं ठेवून फोटो काढायचा होता श्रेयाला. तर तिचं चालू होतं की इकडून पकड तिकडून पकड, ते चालू होतं. थोडीशी रिचीच्या सोबत आमची खूप मस्ती असते, पण प्रत्येक वेळेला शूट करणं काही शक्य होत नाही. आणि मला जास्त नाही आवडत ते घरातलं असं शूट करायला. तर जो फोटो काढला तो त्याला इथे दाखवत होतो आम्ही, तर खूप असं यानं पाहत होता तो. आणि तो बुके जसाच्या तसा जर ठेवला असता तर तो अगदी संध्याकाळपर्यंत सुकून गेले असते ते. तर एका बॉटलमध्ये पाणी घेतलं, हे सगळं श्रेयाने केलं. आणि जे थोडेसे कमी दांडी होती काही फुलांना तर ते मी लावून देत आहे, बाकी सर्व तिने केलं. जे भरपूर फुलं होते दोन्ही याच्यामध्ये, तर ते एक मोठी बॉटल घेतली. पहिली तिने छोटी आणली, त्याच्यानंतर तिच्यात काही बसले नाही, परत दुसरी मोठी आणली. आणि हे एक तांब्या होता त्याच्यामध्ये गुलाबाचे फुलं वगैरे ते ठेवलेले आहे. तर हे आता 2-3 दिवस चांगले दिसतात. 4-5 वाजत आले जवळपास आणि चिप्स पण चांगले आता सुकलेले आहे. तर ते चाळण्यांमध्ये काढून घेणार, 2 चाळण्यामध्ये काढते म्हणजे रात्रभरही सुकतात. आणि रिची इकडे बसलेला आहे. तर हा व्हिडिओ कंप्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.